तुमच्यापैकी बरेच जण हनुमान जयंतीचा उपवास करत असाल, पण यंदा हा उपवास 2 दिवसामध्ये विभागला गेलाय. मग नेमका उपवास कधी करावा आणि त्याची योग्य पद्धत काय, म्हणजे हा उपवास कसा करावा, चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. हनुमान जन्मोत्सव हा चैत्र महिन्याच्या पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो. यावर्षी पौर्णिमा तिथी 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:06 सुरू होते आणि 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:41 समाप्त होणार आहे. पौर्णिमा तिथी 2 दिवसात विभागली गेली आहे. त्यामुळे काही लोकांना संभ्रम आहे की हनुमान जयंती 1 एप्रिलला साजरी करावी की 2 एप्रिलला. मात्र शास्त्रोक्त पद्धतीने हनुमानाचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला. त्यामुळे मुख्य हनुमान जयंती 2 एप्रिल रोजी म्हणजेच गुरुवारी साजरी करावी हे योग्य आहे आणि शास्त्रोक्त आहे, असं सांगितलं जातं. 1 एप्रिलला पौर्णिमा तिथी सुरू होते, पण सूर्योदयानंतरची मुख्य तिथी 2 एप्रिलची मानली जाते. त्यामुळे भक्तांनी 2 एप्रिल हा दिवस मुख्य उपवास आणि पूजेसाठी निवडावा, असंही सांगितलं जातं. आता हनुमान जयंतीचा उपवास हा जयंतीच्या मुख्य दिवशी म्हणजे 2 एप्रिल रोजी करावा, असंही सांगितलं जातं. आता उपवास हा आध्यात्मिक शुद्धी आणि भक्तिभाव वाढवण्यासाठी केला जातो. हनुमानजीच्या कृपेने मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होण्यासाठी हा उपवास फार महत्त्वाचा मानला जातो. काही प्रमाणे 1 एप्रिल म्हणजे बुधवार आणि 2 एप्रिल म्हणजे गुरुवारी ह्या दोन्ही दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी सुरू होऊन 2 एप्रिल रोजी सकाळी संपत असल्याने सूर्योदयाच्या वेळेनुसार 2 एप्रिल 2026 रोजी मुख्य हनुमान जयंती साजरी करणे हे शास्त्रोक्त ठरणार आहे. आता हनुमान जयंतीचा उपवास हा भक्ती आणि संयमाचं प्रतीक मानला जातो. त्यासाठी आपण संकल्प आणि स्नान करून हनुमान जयंतीला उत्सव साजरा करावा. सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावी, शक्य असेल तर लाल किंवा केशरी रंगाचे कपडे परिधान करावेत. हनुमानजीच्या समोर बसून हातामध्ये पाणी घेऊन मी आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त उपवास करत आहे असा मनोमन संकल्प करावा. आता पंचांग आणि तिथीनुसार 2026 मध्ये हनुमान जयंतीचा उपवास हा 2 एप्रिल म्हणजे गुरुवार रोजी करणं शास्त्रोक्त असलं तरी 1 एप्रिल रोजी आपण उपवास करू शकता. यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ शकता. काही कॅलेंडरनुसार 1 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव उपवास करावा असंही सांगितलं जातंय. आता हनुमान जयंती ही तिथी पौर्णिमेला असते. चैत्र पौर्णिमेची तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 सुरू होत असली तरी ती 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 पर्यंत आहे. आता हिंदू धर्मात आणि उपवास ज्या दिवशी सूर्योदयाला ही तिथी असते त्या दिवशी साजरा करण्याची परंपरा आहे. 2 एप्रिलच्या सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असल्यामुळे याच दिवशी हनुमान जन्मोत्सव आणि उपवास करणं योग्य मानलं जातं. तुम्ही हा उपवास संपूर्ण दिवस करून संध्याकाळी आरतीनंतर सोडू शकता किंवा भक्तिभावाने फलाहारसुद्धा करू शकता. तुमची इच्छा असल्यास आपण हा उपवास एप्रिल बुधवारी रोजी सुद्धा करू शकता. आता उपवास कसा करावा, तर हनुमान जयंतीचा उपवास हा आत्मिक शुद्धीसाठी केला जातो. उपवासाच्या दिवशी कांदा, लसूण आणि मांसाहार पूर्णपणे टाळावा. मीठ कमीत कमी वापरावे. उपवासामध्ये उपवाससुद्धा केला जातो, ज्यात काही भक्त दिवसभर अन्नपाणी न घेता उपवास करतात, तर काही भक्त फलाहार घेऊन हा उपवास करतात. हनुमान जयंतीचा उपवास करून आपण संध्याकाळी
हनुमानजीची आरती करून आणि प्रसाद ग्रहण करून उपवास सोडता येऊ शकतो. तुम्ही अगदी साध्या पद्धतीने घरी पूजासुद्धा करू शकता. हनुमान जयंती निमित्त संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेलच. तरीही घरच्या घरी पूजा कशी करावी हे थोडक्यात बघूया. ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं. चौरंगावर लाल कापड अंथरून हनुमानजीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. भगवान हनुमंताला शेंदूर आणि तिळाचा तेलाचा दिवा लावावा. हे त्यांच्या रामप्रती असलेल्या प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. त्यांना नैवेद्यामध्ये बुंदीचे लाडू, केळी किंवा सुंठवडा अर्पण करावा. किमान एकदा हनुमान चालिसाचं किंवा बजरंग बाण पूर्ण श्रद्धेनं वाचावं. आजच्या डिजिटल युगामध्ये आपण परंपरा आणि तंत्रज्ञानाचा मेळ घालू शकता. जर तुम्ही मंदिरात जाऊ शकत नसाल तर घरीच ऑनलाईन दर्शन घेऊ शकता. हनुमानाची सेवा या दिवशी गरजू मुलांना अन्नदान करू शकता किंवा भटक्या प्राण्यांना खाऊ घालू शकता. हीच खरी हनुमान भक्ती ठरू शकेल. एवढेच नाही तर आपल्या घरातील लहान मुलांना हनुमानाच्या शौर्यकथा सांगाव्यात, जेणेकरून त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख होईल. आता या दिवशी स्त्रिया हनुमान चालिसा वाचू शकता का, असेही बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर नक्कीच हनुमान हे बुद्धीचे दैवत आहे. मनात शुद्ध भक्ती असेल तर कोणीही त्यांची उपासना करू शकतं. हनुमान जन्मोत्सवाचा दिवस हा आपल्यातील भय काढून टाकण्यासाठी आणि धैर्य जागवण्यासाठी विशेष दिवस मानला जातो. तर यंदा 2 एप्रिल 2026 रोजी हनुमंतांचे विचार आपल्या आचरणात आणण्याचा संकल्प करूया आणि हनुमान जन्मोत्सव साजरा करूया. तुम्ही ह्यावर्षी हनुमान जयंती कशी साजरी करणार आहात, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.